आज मी निघाली कलावंतीन गडला. तर मला गडावर जायला खरं याच्यासाठी आवडतं की एक तर फिटनेस तुमचा टेस्ट होतो आणि जर लोक तिथे येऊ शकत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा जे गड किल्ले असतात किंवा काही असे जंगलवाटा असतात ते स्वच्छ असतात. सो देवाधर्मांना जाण्यापेक्षा मला तिथे जास्त आवडतं कारण मला असं वाटतं तिथे देव जास्त जवळून भेटतो निसर्गाच्या स्वरूपामध्ये. सो आज मी कलावंतीन गडला निघाले होते. कलावंतीन गडला निघताना आम्ही हा खोपोलीवरून साधारणतः एक्सप्लोअर म्हणजे एक एक्सपर्ट ग्रुपबरोबर अर्थात मी निघाली आहे. मी एकटं कधी ट्रेकला जात नाही नॉर्मली, जे थोडेसे असे अवघड असतात, टेक्निकल असतात त्याच्यामध्ये. सो हा जो कलावंतीन गड जो आहे तो पनवेलपासून साधारणतः 10 ते 15 किलोमीटर आत जावं लागतं आपल्याला आणि तिथून ठाकूरवाडी नावाच्या गडापासून ठिकाणापासून हा ट्रेक जो आहे तो सुरू होतो. सो आम्ही आता इथे निघालेलो आहोत. पहाटेच्या साधारणतः 3 वाजताचा आमचा हा ट्रेक जो आहे तो अंधारामध्ये अक्षरशः सुरू झालेला आहे. सो आता उठलो आहे आम्ही 5ला तिथे पोचलो प्रबळ माचीवर आणि तिथून आवरून फ्रेशनअप वगैरे होऊन नाश्ता वगैरे मस्त करून छान तिथे हॉटेल होतं, त्यांना ऑर्डर देऊन ठेवली होती जेवणाची आणि आता तिथून आम्ही निघालेलो आहे गडावर. सो इथे तुम्ही जर खाली जर या पूर्ण हे जर हॉटेल पाहिलं तर छान शेणाने मस्त सुंदर सारवलेलं आहे. इथे अक्षरशः 200-300 लोक ही आरामात झोपू शकतात, एवढी मोठी जागा आहे ती. इथून आता आम्ही गडावर निघालेलो हा वरचा जो सुळका आहे ना तिथे आम्हाला जायचं आहे बरं का. सो खाली जर पाहिलं ना, खाली जे छोट्याशा वाटा दिसतात ते वळणमोड्या नागमोड्या, तर तिथून आम्ही खालून आलेलो आहे. हे खाली पनवेल दिसतं आहे आपल्याला. सो खालून या ठाकूरवाडीच्या रस्त्यावरून आम्ही निघालो आणि आता प्रबळ माचीकडे निघालेलो आहे. इकडनं जाताना एक रस्ता जातो कलावंतीन दुर्गाकडे आणि एक प्रबळगडकडे. तर असे छोटे छोटे टपऱ्या पण आहेत आणि हा वरच्या बाजूला एक हा मोठा पिनॅकल आहे कलावंतींचा. इथे या लोकांनी छोटंसं यांचं बिझनेस मॉडेल बनवलेलं आहे, ज्याच्यावर साधारणतः एकीकडे 20 रुपये आणि 30 रुपये देऊन तुम्ही चढू आणि उतरू शकता. या एक्सप्लोररचा ग्रुप होता, सो त्याच्यामुळे आम्ही आमचंच जे काही आहे दोरांवरनं आम्ही चढलो. त्याच्यानंतर तिथे वर चढल्यावर आमचंच दोर आम्ही वापरला. तर लक्षात घ्या, टेक्निकल जेव्हा ट्रेक्स असतात अशा पद्धतीने तुम्हाला चढावं लागतं जुमारिंग किंवा रॅपलिंग करून. तर यावेळी हे दोर जे असतात ते आपले लाईफलाईन असतात आणि ते खूप चांगलं असणे महत्त्वाचं आहे. परंतु त्यांचे हे दोर मात्र इथे फाटलेले होते. तेव्हा मी त्यांना इथे वॉर्न पण केले की तुमचे हे दोर जे आहेत इथे फाटलेले आहेत, प्लीज तुम्ही याचं लवकरात लवकर जे काही आहे रिप्लेस करा किंवा काळजी घ्या, जे काही गरजेचं आहे ते. सो त्यांनी ते काही फार इग्नोर केलं नाही. मग अशामुळेच दुर्घटना घडतात पुढे ह्या गडांवर. वर गेल्यावर समोरच्या बाजूला गेट प्रबळगड दिसतो. हे वर महाराजांचा छोटा स्टॅच्यू आहे, छान भगवा तिथे फडकवत आहे. मग ती माथेराणी दिसतं आपल्याला वरून आणि नंतर तिथे वर भगवा फडकवला आणि मग आम्ही खाली निघालो. आमचा सुरेश दादा आमचा दुसरा ट्रेकर, आमचा गाईडचा ट्रेकचा लीडर होता. सो पहिल्यांदा तो रॅपलिंग करून खाली गेला आणि मग आम्ही सगळे लोक एक एक करत रॅपलिंग करून खाली गेलो. तुम्ही खाली जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 80 डिग्रीमध्ये सरळ सरळ हा उतार आहे, जे आम्ही नंतर उतरताना अक्षरशः पोटात गोळा आला होता. कारण डायरेक्ट दरी दिसत होती. दरी म्हणजे खालचंच दिसत होतं. इथे पहा, म्हणजे थोडा नजरहाटी आणि दुर्घटना घडली, परंतु काही नाही, सगळेजण सुखरूप छानपैकी आले. का हा बघा, हा तर राहती हुशार कंटिन्युअस मोबाईल धरूनच चालत होता. असा मी धरला आहे, पण 1-2च पायऱ्यांनी व्हिडिओ फक्त धरला आणि नंतर मोबाईल आत ठेवून दिला. सो अशा पद्धतीने शक्यतो हा ट्रेक पावसाळ्यातच अजिबात करू नका, उन्हाळ्यातच करा, कारण हे घसरड असतं. अशा हॉटेल्स आहेत, छोटंसं मंदिराचं हे आहे ते. सो मग बाय बाय केलं आणि निघालो मिसिंग लिंकमधनं इथे रिटर्नला. सो अक्षरशः 1.5 तासामध्ये फटाफट पुण्यामध्ये आम्ही आता इथं पोचलेलो आहोत. ओके, सो कसा वाटला तुम्हाला माझा हा ट्रेक? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.